बिट्यातील कारवेत युवकाचा तलवारीने वार करून निर्घुण खून, 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात. भांडणाचा राग मनात धरून कारवे तालुका खानापूर येथील राहुल गणपती जाधव वय वर्ष 35 या युवकाचा गुप्ती आणि तलवारीने डोक्यात वार करून तसेच हॉकी स्टिकने मारून निर्घुण खून करण्यात आलाय. आणि ही घटना कारवे येथे स्मशानभूमी नजीक असलेल्या बिटा तासगाव रस्त्यावरील पुलावर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत मृताचा भाऊ राजाराम गणपती जाधव राहणार कारवे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. माणिक संभाजी परीट व गजानन गोपीनाथ शिंदे मंगळूर तालुका खानापूर असं अमृश शहाजी माळी, नयन रंगलाल धाबी, प्रफुल्ल कांबळे, रोहन रघुनाथ जाधव, नितीन पांडुरंग जाधव सर्व कारवे राहणार तालुका खानापूर अशी संशयितांची नावे असून माणिक परीट, गजानन शिंदे, नयन धाबी या 3 संशयितांना ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. राहुल जाधव व संशयित आरोपी यांच्यात असलेल्या जुन्या भांडणाच्या रागातून संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवून शस्त्र बाळगून राहुल जाधव याच्या 4 चाकीच्या काचा फोडल्या, तलवारीने डोक्यात वार करून खून केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. वरील संशयितांवर गुन्हा दाखल केल्याचे व अन्य हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक VG येळकर करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, विटा.